आता आम्ही चाललेलो आहोत कल्याण मेट्रो मॉल इथे. हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही चाललेलो आहोत कल्याण मेट्रो मॉल इथे आणि मुलींना आम्ही छान असं खेळवणार वगैरे आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय काय मजा येते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत मेट्रो मॉलमध्ये आणि लगेचच इकडे गाड्या वगैरे दिसत आहेत. तर मुली थोड्याशा रमायला लागलेल्या आहेत. 9 वाजलेले आहेत आता आम्ही इथे पोहोचलो आहे तेव्हा. तर बघू आता किती वेळ. जरा थंडी असल्यामुळे आम्ही मुलींना स्वेटर घातले, पण आता इकडे आल्यानंतर एवढी काही थंडी वाटत नाही आहे. आणि आता जास्त काही थंडी नाही आहे म्हणून माऊचं स्वेटर आम्ही काढून टाकलं आहे ना माऊ? थंडी नाही आहे. हाय. कितीला आहे? फ्लॅट. अच्छा. घ्यायचा का वहिनी? आणि इथे आमची वहिनी ऑलवेज रेडी. त्यांचं डिस्कशन चाललंय की फ्लॅट वगैरे रेट काय आहे. चला चला. आणि इथे माऊची मस्ती चालू झालेली आहे आता. तिला तशी शांतच आहे, पण माऊ तितकी शांत नाही. तिचं कंटिन्युअसली इथे आल्यापासून उद्या चालू झालेले आहेत. असं 1-2 महिन्यांमधून जेव्हा आपण कुठेतरी बाहेर फिरायला निघतो तेव्हा मुलांना पण खूप जास्त चेंज मिळतो. त्याच्यामुळे असं कधीतरी बाहेर निघायलाच हवं. माऊला आम्ही पहिल्यांदाच असं मॉलमध्ये आणलेलं आहे, त्याच्यामुळे ती खूप जास्त खुश आहे आणि छान खेळतीये. फक्त तिच्याकडे लक्ष द्यायला लागतंय, तितकंच एक काम करायला लागतं. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे बघायला मिळतील. खरंच खूप छान छान कपडे होते आणि लहान मुलांचे पण मस्त मस्त ड्रेसेस होते. डेली वेअरसाठी आम्ही काही कपडे बघत होतो. आम्ही इथे आधी पण येऊन गेलेलो आहोत मूवीला वगैरे, पण माऊला घेऊन पहिल्यांदाच आलो आणि त्याच्यासाठी तिच्यासाठी शॉपिंग म्हणून काही ड्रेसेस वगैरे बघत होतो. आणि लहान मुलांच्या कपड्यांवर पण इकडे छान छान ऑफर्स आहेत. बाय 1 गेट 2 फ्री असं.
तर आणि क्लोथ्स पण फॅब्रिक वगैरे पण खूप छान छान होते. म्हणजे आपल्याला फिरायला येण्यासोबतच आपण इथे छान नावाची फक्त मस्तीच चालली. टकलू टकलू काय करतोय? आली बाबड्या, आली बाबड्या. डान्स करा. माऊला कॅमेरा आणि व्हिडिओ खूप छान कळायला लागलं इतक्या कमी वयामध्ये. तिच्याकडे छान मस्ती चालली आणि डान्स वगैरे करते ती. खरंच आत्ता जी मुलं आहेत ती खरंच खूप जास्त लवकर मॅच्युअर्ड होतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी खूप लवकर कळायला लागलेल्या आहेत. आणि इथे मॉलमध्येच खूप जास्त मोठं एक शोरूम आहे ज्याच्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या आपल्या वस्तू आहे. अगदी मोबाईलपासून TV, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स, प्रत्येक गोष्ट इथे आहे. आणि इकडे विधा आणि विधाचे पप्पा मम्मी फोटो काढतायत. माऊला डान्स करायचा खूप जास्त शौक आहे आणि ती कुठे गाणे लागलं की लगेच नाचायला सुरू होते. आणि इथे पण तिथं तेच चालू आहे. तिला छान वाटतंय गाणे लागले तर लगेच नाचायला सुरुवात झाली आहे. इथे मी माऊला हाताला धरून सगळं TV वगैरे दाखवते आणि तिला खूप जास्त छान वाटतंय. आम्हाला तसं काही विकत वगैरे घ्यायचं नव्हतं इथून, पण तरीसुद्धा छान वाटत होतं. आम्ही फिरायला आलो आहे तर म्हटले सगळंच बघून घेऊ. पण जर इथे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर खरंच खूप छान ठिकाण आहे फिरण्यासाठी. आणि वस्तू काही विकत घ्यायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही इकडनं घेऊ शकता. आणि इथे मामी भाचीचं मस्त चाललंय खेळायचं काम. इथे मस्त एक रेफ्रिजरेटर आहे मोठा डबल डोअरचा आणि त्याच्यावर ही जी स्क्रीन आहे तिथे माऊला थोडीशी भूक पण लागली आहे म्हणून थोडीशी तिची किरकिर चालू झाली आणि जरासं तिचं खेळणं वगैरे
खेळून खेळून ती दमली. तिच्यासाठी मला बॅगमध्ये काही ना काही कॅरी करावंच लागतं. त्यामुळे माझ्या बॅगमध्ये नेहमी जेव्हाही कुठे मी तिला घेऊन बाहेर जाईल दुधाची बॉटल नेहमीच असते. आणि प्रत्येक आईला हे करावंच लागतं. बाळाला आपल्या ज्या काही गोष्टी आपल्या बाळाला खरंच आवश्यक असतील त्या सोबतच घेऊन निघाव्या लागतात. आणि इथे तिला भूक लागलेली होती खूप. आणि अगेन मॅडमचं खाऊन पिऊन झाल्यानंतरची पुन्हा मस्ती चालू झाली आहे. तिला माणसंही दिसत नाही आहे, तर तिचं फक्त खेळणं चाललं आहे. इतकं छान वाटतंय तिला. आम्हाला कसाऱ्यावरून डायरेक्ट नेहमी कल्याणला किंवा कुठेही येणं डायरेक्ट जमत नाही, कारण लहान मुलगी आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण कधी मी भाऊकडे वगैरे येते तेव्हा आमचं इकडे येणं फिक्स असतं. आणि माऊ आता जरा 1.5 वर्षाची झाली आहे, त्याच्यामुळे तिला घेऊन फिरणं इतकं काही कठीण जात नाही. खरंच आपल्या मुलांना आपणच खूप जास्त वेळ दिला पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या इतर गोष्टींमध्ये म्हणजेच मोबाईल वगैरे या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष होईल. तसं आता 10:30-11 वाजत आलेले आहेत, पण माणसांची गर्दी काही कमी झालेली नाही आहे. कसारा ते कल्याण मध्ये हा एकमेव मॉल इतका छान आणि इतका मोठा आहे. त्यामुळे फिरण्यासाठी फॅमिलीसोबत काही छान वेळ स्पेंड करण्यासाठी तिथे आपण खरंच 1-2 महिन्यातून एकदा तरी यायलाच पाहिजे. आता आम्ही चाललो आहे पिझ्झा खायला. माऊ खूप जास्त वैताग देते, म्हणजे तिला खूप जास्त मस्ती करायची आहे. चला आमच्यासोबत काय काय होतं मी तुम्हाला सगळं शेअर करते आहे. चला, तुम्हाला कसला राग आलाय? डॉमिनोज बंद झालं, आमचा पत्का झालाय. आता परत बाहेर निघालो. ॲक्च्युली आम्हाला निघायला उशीर झाला, त्याच्यामुळे सगळंच आता बंद व्हायची वेळ आहे. तरी सुद्धा कुठे काय मिळते का, तर मुली आहेत सोबत. इथून आम्ही चाललो आहे 3rd फ्लोअरला. मॉलमध्ये हे 3 पूर्ण फ्लोअर आहेत आणि 3rd फ्लोअरला बघू काहीतरी खायला मिळतं आहे का. वहिनींना पिझ्झा खायचा होता, पण त्यांना पिझ्झा खायला मिळाला नाही डॉमिनोजमध्ये, त्याच्यामुळे त्या थोड्याशा नाराज झाल्या. चल ग. पिझ्झा हट वगैरे आम्हाला काहीच मिळालं नाही. डॉमिनोज वगैरे पिझ्झा खायला नाही मिळणार. पण आम्ही इथे वरती आलो 3rd फ्लोअरला. काय म्हणतात त्याला, फूड पॉईंटचे काहीतरी म्हणतात. हां, तिथे बसलेलो आहे. आणि भाऊ आणि मावशी पप्पा गेले. आता येतील आता 5 मिनिटात, तेव्हा काहीतरी खायला मिळेल. आम्हाला खूप जास्त भूक पण लागली. रात्रीशी झाले, आता 10 वगैरे वाजत आलेले आहे. भाऊची तिथे नाही, तिथं मस्तीच चाललेली आहे. तिला पकडता ब्लॉक करतं मला खरंच द्या. मी कुठे जाऊ, अरे बापरे, असेच पण ही इतकी मस्ती चालू होती तिची. तिला ॲक्च्युली खूप छान वाटले. घरी असल्यावर मस्तीने बाहेर आल्या पडली.
विद्याला खूप जास्त त्रास दिलाय. माऊ सारखी विद्याला मारते. आम्ही विद्याला माऊच्या जवळपास फिरकून देत नाही त्यासाठी. अच्छा माझं पण छान छान छान. बेबी चुरा ना दिल मेरा सनम बना लो ना अपना सनम के तेरे बिन न जी सकेंगे, के तेरे बिन न मर सकेंगे, हम जी न कर सकेंगे. चुरा लो न दिल मेरा सनम. माऊ बोल सनम. सनम. चला आता फ्रेंच फ्राईज खाऊन झालंय आमचं. आता आम्ही घरी निघणार आहोत. माऊ आता घरी जायचं ना. तिकडे सेल्फी काढतो. तर आता आमचं फिरून झालेलं आहे. माऊची अजून सुद्धा मस्ती चालली आहे. काय करते माऊ? तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.